हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर आजच्या या व्हिडिओत आपण जे क्वेश्चन्स पाहणार आहोत ते तुमच्या सर्व अपकमिंग केमिस्ट एक्झामिनेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तुमच्या अपकमिंग महाजनको केमिस्ट देन NTPC केमिस्ट एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। आणि जर तुम्ही या एक्झाम्सची प्रिपरेशन करत असाल तर आता फार्मा बुलेट या ॲपवर मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुक्स अवेलेबल आहेत। मोस्ट बेनिफिशियल स्टडी मटेरियल असणार आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी। सर्व डिटेल्स तुम्हाला कोर्स फीचर्समध्ये दिलेले आहेत आणि ॲपमध्ये कोर्स डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्ही संपूर्ण डिटेल्स पाहू शकता। ॲप लिंक इज गिवन इन द डिस्क्रिप्शन बॉक्स। ठीक आहे, तर क्वेश्चन स्टार्ट करूया। क्रोमॅटोग्राफी टेक्निक इज यूज्ड फॉर द सेपरेशन ऑफ स्मॉल सॅम्पल ऑफ मिक्सचर, प्लांट पिगमेंट्स, डायस्टफ्स ऑल कोणाच्या सेपरेशनसाठी यूज करतात क्रोमॅटोग्राफी टेक्निकचा? तर आपण पाहिलं होतं ना काय असते क्रोमॅटोग्राफी। तर सेपरेशन ऑफ ए मिक्सचर इनटू इंडिव्हिज्युअल कंपोनंट असते ना क्रोमॅटोग्राफी। Chromatography is the separation of a mixture into individual components. Chromatography is a technique for the separation of a mixture by passing it in a solution in which different components of a mixture move at different rates. मिक्सचरचे जे components असतात ते ट्रॅव्हल करतात at different speeds आणि याच टेक्निकचा यूज करून यांना सेपरेट करतात। आपण पाहिलं होतं ना यामध्ये स्टेशनरी फेज असते, मोबाईल फेज असते। स्टेशनरी फेज स्टॅटिक असते, नॉन मूवेबल असते। मोबाईल फेज मूव होते। Then stationary phase may be solid or liquid and mobile phase may be liquid or gas. आणखी काय पाहिलं होतं आपण क्रोमॅटोग्राफी बद्दल? तर नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफी असते, रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी असते। नॉर्मल फेजमध्ये मोबाईल फेज नॉन पोलार असते, स्टेशनरी फेज पोलार असते। यामध्ये मोबाईल फेज नॉन पोलार असते, सो नॉन पोलार कंपाऊंड्स कमी रिटेंड होतात आणि सगळ्यात आधी इल्यूट होतात आणि जे पोलार कंपाऊंड्स असतात त्यांना स्टेशनरी फेज रिटेन करते, हे नंतर इल्यूट होतात। ठीक आहे, आणि या उलट असते रिव्हर्स फेजमध्ये। यामध्ये मोबाईल फेज पोलार असते, स्टेशनरी फेज नॉन पोलार असते। पोलार कंपाऊंड इल्यूट फर्स्ट अँड रिटेन लेस अँड नॉन पोलार कंपाऊंड्स इल्यूट लास्ट रिटेन मोर। ठीक आहे, त्यानंतर आपण साईज एक्सक्लुशन क्रोमॅटोग्राफीबद्दल काय पाहिलं होतं? तर यामध्ये येते जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफी अँड जेल परमिएशन क्रोमॅटोग्राफी। साईज एक्सक्लुशन क्रोमॅटोग्राफीमध्ये सेपरेशन होते ऑन द बेसिस ऑफ साईज। लार्ज मॉलिक्युल्स इल्यूट फर्स्ट आणि त्यानंतर इल्यूट होतात स्मॉल मॉलिक्युल्स। त्यानंतर आपण प्लेनार क्रोमॅटोग्राफीमध्ये काय पाहिलं होतं? तर यामध्ये येते पेपर क्रोमॅटोग्राफी अँड दुसरं येते थिन लेअर क्रोमॅटोग्राफी। थिन लेअर क्रोमॅटोग्राफीचं प्रिन्सिपल असते ॲडझॉर्प्शन अँड पेपर क्रोमॅटोग्राफीचं प्रिन्सिपल असते पार्टिशन। ठीक आहे, त्यानंतर आपण पाहिलं होतं आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी। याचा यूज करतात फॉर द सेपरेशन ऑफ मेटल्स। मेटल्सच्या सेपरेशनसाठी यूज करतात आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीचा। त्यानंतर आपण पाहिलं होतं ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफी। प्रोटीनच्या सेपरेशनसाठी यूज करतात ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफीचा। ही लिक्विड क्रोमॅटोग्राफी असते, याचा यूज करतात फॉर दी सेपरेशन ऑफ बायोमॉलिक्युल्स फ्रॉम दी मिक्सचर। हे सर्व क्रोमॅटोग्राफीवर आत्तापर्यंत विचारलेले क्वेश्चन्स आहेत। ठीक आहे, त्यानंतर यावर आणखी काय विचारतात? तर गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये कोणते डिटेक्टर्स वापरतात? डिटेक्टर्स यूज्ड इन गॅस क्रोमॅटोग्राफी। तर यामध्ये येते कॅथेरोमीटर, ज्याला म्हणतात थर्मल कंडक्टिव्हिटी डिटेक्टर। त्यानंतर GC मध्ये यूज करतात फ्लेम आयोनायझेशन डिटेक्टरचा। आणखी काय यूज करतात? तर अर्गॉन आयोनायझेशन डिटेक्टर, इलेक्ट्रॉन कॅप्चर डिटेक्टर। ठीक आहे, हे सर्व डिटेक्टरसुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। हे सर्व जे एक्स्ट्रा पॉईंट्स मी इथे सांगतो हे सर्व प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स असतात, सो हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात तुमच्या एक्झामिनेशनसाठी। तर आता इथे काय विचारलं आहे? क्रोमॅटोग्राफी टेक्निक इज यूज्ड फॉर द सेपरेशन ऑफ, तर स्मॉल सॅम्पल ऑफ मिक्सचर येईल, प्लांट पिगमेंट्ससुद्धा येईल, डायस्टफ्ससुद्धा येईल। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। या सर्वांच्या सेपरेशनसाठी यूज करतात क्रोमॅटोग्राफीचा। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। हायड्रोजन बॉन्डिंग इज मॅक्झिमम इन इथेनॉल, डायइथाइल इथर, इथाइल क्लोराईड, ट्रायइथिलामाइन। कशात असते मॅक्झिमम हायड्रोजन बॉन्डिंग? तर काय असते हायड्रोजन बॉन्डिंग? तर इट इज अ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड अँड इट इज ड्यू टू डायपोल डायपोल इंटरॅक्शन बिटवीन हायड्रोजन ॲटम्स अँड ए मॅक्झिमम असते इथेनॉलमध्ये। सो ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर। हायड्रोजन बॉन्डिंग इज मॅक्झिमम इन इथेनॉल। इन इथेनॉल हायड्रोजन इज बाउंड टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। टू इमिसिबल लिक्विड्स आर सेपरेटेड बाय separating funnel, fractional distillation, chromatography, sublimation. Two immiscible liquids are separated by
तर सेपरेटिंग फनेलचा यूज करतात ना टू सेपरेट टू इमिसिबल लिक्विड्स. ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. इमिसिबल लिक्विड्स एकमेकांमध्ये मिक्स होत नाही, हे फॉर्म करतात टू डिस्टिंक्ट लेयर्स. ऑइल वॉटर मिक्सचर असते ना इमिसिबल, यांच्या सेपरेशनसाठी यूज करतात सेपरेटिंग फनेलचा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नॅफ्थॅलिन इज ए वोलॅटाईल सॉलिड. इट इज बेस्ट प्युरिफाईड बाय क्रिस्टलायझेशन, सब्लिमेशन, डिस्टिलेशन, स्टीम डिस्टिलेशन. कसला यूज करतात फॉर द प्युरिफिकेशन ऑफ नॅफ्थॅलिन? तर सब्लिमेशनचा यूज करतात ना. ऑप्शन बी. काय असते सब्लिमेशन? तर सब्लिमेशन इज अ प्रोसेस इन विच सॉलिड इज कन्वर्टेड डायरेक्टली इनटू गॅस विदाउट चेंजिंग इनटू लिक्विड फेज. सॉलिड लिक्विडमध्ये कन्वर्ट न होता डिरेक्टली गॅसियस स्टेजमध्ये कन्वर्ट होते आणि हे नॅफ्थॅलिन वोलॅटाईल असते. हे सब्लिमेट होते ॲट रूम टेम्परेचर विदाउट कन्वर्टिंग इनटू लिक्विड फेज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. A mixture of naphthalene and benzoic acid can be separated by chromatography, sublimation, fractional crystallization, distillation. A mixture of naphthalene and benzoic acid can be separated by. तर यामध्ये नॅफ्थॅलिन असते वोलॅटाईल, बेन्झोइक ॲसिड असते नॉन वोलॅटाईल. सो यांच्या सेपरेशनसाठी यूज कराल सब्लिमेशनचा. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं ना सब्लिमेशन, यामध्ये सॉलिड कन्वर्ट होते डायरेक्टली इनटू गॅस विदाउट चेंजिंग इनटू लिक्विड फेज. नॅफ्थॅलिन वोलॅटाईल असते ॲट रूम टेम्परेचर, हे डायरेक्टली गॅसियस फेजमध्ये कन्वर्ट होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इसेन्शियल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड इज नायट्रोजन, सल्फर, कार्बन, हायड्रोजन. इसेन्शियल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कार्बन प्रेझेंट असतो ना. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. इसेन्शियल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड इज कार्बन. कार्बनवर आणखी काय विचारण्यात येते? तर ॲटॉमिक नंबर विचारला जातो. किती असतो? तर 6 असतो ना कार्बनचा ॲटॉमिक नंबर. कार्बनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात ना. कोणत्या ग्रुपमध्ये येतो कार्बन? तर ग्रुप 14मध्ये येतो ना कार्बन. कार्बन बिलॉंग्स टू ग्रुप 14. नायट्रोजन कशात येतो? तर ग्रुप 15. नायट्रोजन, फॉस्फरस, अँटीमनी, बिस्मथ हे सर्व येतात ग्रुप 15मध्ये. देन सल्फर तर ग्रुप 16. सल्फर, सिलेनियम, ऑक्सिजन, पोलोनियम, टेलुरियम ग्रुप 16. हायड्रोजन ग्रुप 1. हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम हे सर्व येतात ग्रुप 1मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॅश गॅस इज यूज्ड ॲज अन इल्युमिनेटिंग गॅस. मिथाईल, प्रोपेन, ब्युटीन, इथाईन. तर इल्युमिनेटिंग गॅस प्रोपेन येईल. ऑप्शन बी. काय असते प्रोपेन? C3H8. मिथाईल CH3. ब्युटाईन C4H8. इथाईन C2H2. इथाईन इज ऑल्सो नोन ॲज ॲसिटायलिन. ठीक आहे. ॲसिटायलिन, इथाईन, C2H2. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The shape of acetylene molecule is linear, planar, pyramidal, tetrahedral. Shape of acetylene molecule. तर आत्ताच आपण पाहिलं ना इथाईन असते ॲसिटायलिन C2H2 आणि या ॲसिटायलिन मॉलिक्यूलच्या फॉर्मेशनमध्ये इच कार्बन ॲटम अंडरगोज sp hybridization and two sp hybridized orbitals of each carbon atom align themselves at an angle of 180 to minimize the repulsion. रिपल्शनला मिनिमाइज करण्यासाठी प्रत्येक कार्बन ॲटम स्वतःला अलाइन करतो ॲट दी अँगल ऑफ 180 डिग्री अँड दी बॉन्ड अँगल इन sp हायब्रिडायझेशन इज 180 डिग्री. सो ॲसिटायलिन मॉलिक्यूल हॅज लिनियर जॉमेट्री. ॲसिटायलिन मॉलिक्यूल असतो लिनियर इन शेप. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मिथेनॉल अँड ॲसिटोन कॅन बी सेपरेटेड बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, डिस्टिलेशन, स्टीम डिस्टिलेशन, व्हॅक्यूम डिस्टिलेशन. कसला यूज करतात टू सेपरेट मिथेनॉल अँड ॲसिटोन? तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा यूज करतात ना. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. काय यूज करतात फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा? तर मिथेनॉलचा बॉइलिंग पॉईंट किती असतो? तर 338 केल्विन. ॲसिटॉनचा तर 330 केल्विन. यांचे बॉइलिंग पॉईंट्स एकमेकांपासून खूप जवळ आहेत, त्यामुळे यांच्या सेपरेशनसाठी यूज करतात फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द कंपाऊंड C6H12O4 कंटेन्स 22 atoms per mole.
twice the mass percent of H as compared to the mass percent of C, 6 times the mass percent of carbon as compared to the mass percent of hydrogen, thrice the mass percent of hydrogen as compared to the mass percent of oxygen. काय असते C6H12O4 मध्ये? तर कार्बनचं मोलार मास किती असते? तर 12 ग्राम्स पर मोल असते ना. हायड्रोजन 1 ग्राम पर मोल, ऑक्सिजन 16 ग्राम पर मोल. मग या कंपाऊंडमध्ये कार्बनचं मोलार मास किती येईल? C6 आहे, सो 6 × 12 किती येईल? 12 6 72. हायड्रोजनचं मोलार मास किती येईल? तर 12 × 1 12. ऑक्सिजनचं किती येईल? तर O4 आहे, 4 × 16 16 4 64. तर आता ऑप्शन्स चेक करा. 22 ॲटम्स पर मोल नाही येणार. ट्वाइस दी मास पर्सेंट ऑफ हायड्रोजन ॲज कम्पेअर्ड टू दी मास पर्सेंट ऑफ कार्बन. तर हायड्रोजनचं मास किती पाहिलं आपण? तर 12 पाहिलं ना. कार्बनचं 72, सो ट्वाइस दी मास पर्सेंट ऑफ H ॲज कम्पेअर्ड टू दी मास पर्सेंट ऑफ C येईल का? तर नाही येणार. Then 6 times the mass percent of carbon as compared to the mass percent of hydrogen. तर कार्बन 72, हायड्रोजन 12, 6 टाइम्स आहे का? तर 12 6 72, 6 टाइम्स आहे ना. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फॉर्म्युला विच रिप्रेझेंट्स a simple ratio of atoms of different elements present in a molecule of the substance is called. मॉलिक्युलर फॉर्म्युला, इम्पिरिकल फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, नन ऑफ दीज. तर आपण इम्पिरिकल फॉर्म्युला यूज करतो ना टू शो वॉट एलिमेंट्स आर प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आपण लिहितो ना सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, नायट्रिक ॲसिड HNO3, ॲसिटिक ॲसिड CH3COOH, देन ऑक्झॅलिक ॲसिड C2O4H2. हे सगळे असतात इम्पिरिकल फॉर्म्युलाज. These formulas represents a simple ratio of atoms of different elements present in a molecule of the substance. ठीक आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो? तर यामध्ये केमिकल सिम्बॉल्सचा यूज करतात. याचा यूज करतात टू इंडिकेट एक्झॅक्ट ॲटम्स इन ए मॉलिक्यूल. त्यानंतर स्ट्रक्चरल फॉर्म्युला, तर यामध्ये बॉन्डिंग अरेंजमेंट असते ना, बॉन्डिंग अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन ए मॉलिक्यूल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वॉटर अँड अल्कोहोल कॅन बी सेपरेटेड फ्रॉम द मिक्सचर बाय fractional distillation, sublimation, decantation, evaporation. Water and alcohol can be separated by. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं ना, मिथेनॉल अँड ॲसिटोनचं सेपरेशन होते बाय युझिंग फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. मिथेनॉलचा बॉइलिंग पॉईंट होता 338 केल्विन, ॲसिटोनचा होता 330 केल्विन. दे हॅव बॉइलिंग पॉईंट्स व्हेरी क्लोज टू इच अदर. आणि ज्यांच्या बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स लेस दॅन 25 असतो त्यांच्या सेपरेशनसाठी यूज करतात फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा. इथे वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस, अल्कोहोल 78 डिग्री सेल्सिअस. किती डिफरन्स आहे? तर 22 डिग्री सेल्सिअस. सो इथे सुद्धा येईल फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. वॉटर अँड अल्कोहोल कॅन बी सेपरेटेड बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. काय होते फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमध्ये? तर यामध्ये फ्रॅक्शनेटिंग कॉलम्सला फिट करतात बिटवीन डिस्टिलेशन फ्लास्क अँड कंडेन्सर्स. फ्रॅक्शनेटिंग कॉलम्स आर फिटेड बिटवीन डिस्टिलेशन फ्लास्क अँड कंडेन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग आर द नेम्स ऑफ सायक्लिक इथर? ऑक्सिरेन, इफॉक्सी अल्केन, अल्किन ऑक्साइड, ऑल ऑफ द अबाव. कोणत्याही यापैकी सायक्लिक इथर? तर काय असते सायक्लिक इथर? तर यामध्ये जो ऑक्सिजन ॲटम असतो इट इज अटॅच टू 2 अल्काइल ग्रुप्स अँड दोज अल्काइल ग्रुप्स आर अटॅच टू इच अदर. तर मग कोणत्याही यापैकी सायक्लिक इथर? तर ऑक्सिरेन, इफॉक्सी अल्केन, अल्किन ऑक्साइड, these all are cyclic ether. Option D will be your correct answer. Next question पाहूया. Which of the following gives white precipitate with ammonical silver nitrate solution? Ethane, ethylene, acetylene, propene. तर acetylene gives white precipitate with ammonical silver nitrate solution. Option C येईल तुमचं करेक्ट आन्सर. काय असते acetylene? तर इथाइन पाहिलं होतं ना आपण. इथाइन इज ऑल्सो नोन ॲज acetylene. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द हेटेरोसायक्लिक कंपाऊंड? पायरिन, थिओफिन, फिनॉल, ॲनिलिन. कोणत्याही यापैकी हेटेरोसायक्लिक कंपाऊंड? तर थिओफिन असते ना हेटेरोसायक्लिक. ऑप्शन बी. काय असते थिओफिन? तर C4H4S. हे थिओफिन, फ्युरान, त्यानंतर पायरोल, पायरिडीन ही आहेत तुमची हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स.
Heterocyclic compounds are the cyclic compounds that contains ring with carbon and another elements. Another elements means तर ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The hydrogen atoms present in acetylene molecule are acidic, basic, both acidic and basic or neutral. Hydrogen atoms present in acetylene molecule काय असतात? तर ॲसिडिक असतात हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट इन ॲसिटायलिन मॉलिक्यूल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आपण पाहिलं होतं ना ॲसिटायलिन, इथाईन, C2H2 हे एक हायड्रोकार्बन आहे. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो ना यामध्ये, हे असं असते ना ॲसिटायलिन, इथाईन. आणि यामध्ये हे जे हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट असतात हे असतात ॲसिडिक. ठीक आहे. आणि का असतात हे ॲसिडिक? तर हे ॲसिडिक असतात ड्यू टू हायर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ sp हायब्रिडाइज्ड कार्बन. जे sp हायब्रिडाइज्ड कार्बन असतात त्यांच्या हायर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीमुळे असतात हे ॲसिडिक. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथेनॉल कंटेनिंग 5% वॉटर इज नोन ॲज ॲब्सोल्यूट अल्कोहोल, डायल्यूट अल्कोहोल, पॉवर अल्कोहोल, रेक्टिफाईड स्पिरिट. तर या सर्व टर्म्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येकावर क्वेश्चन विचारण्यात येतो. ॲब्सोल्यूट अल्कोहोल काय असते? तर यामध्ये ॲटलिस्ट 99% प्युअर अल्कोहोल प्रेझेंट असते. देन डायल्यूट अल्कोहोल, तर इथेनॉल सोल्युशन विथ अदर लिक्विड्स मिक्स इन इट, डायल्यूटेड अल्कोहोल. देन पॉवर अल्कोहोल, तर 20% इथेनॉल प्रेझेंट असते, 80% पेट्रोल प्रेझेंट असते आणि काही पार्ट असतो बेन्झिन. याचा यूज करतात टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. देन रेक्टिफाईड स्पिरिट, तर 95% इथेनॉल असते ना रेक्टिफाईड स्पिरिट, 95% इथेनॉल अँड 5% वॉटर. तर हेच विचारलं आहे ना क्वेश्चनमध्ये, इथेनॉल कंटेनिंग 5% वॉटर काय म्हणतात? रेक्टिफाईड स्पिरिट. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. When water vapors are passed over aluminum carbide we get acetaldehyde, ethylene, methane, methyl alcohol. When water vapors are passed over aluminum carbide काय भेटेल? तर AlC3 प्लस H2O काय भेटेल? AlOH थ्राइस प्लस CH4 मिथेन Al4. सो इथे 4Al येईल. इथे ऑक्सिजन झाले 3 × 4 12. सो इथे 12H2O येईल. इथे हायड्रोजन झाले 24. इथे हायड्रोजन किती आहेत? तर 12 आणि इथे 4 16. सो इथे 3CH4 येईल. ठीक आहे. ही झाली तुमची बॅलन्स्ड रिॲक्शन. तर मग आन्सर काय येईल? वेन वॉटर वेपर्स आर पास्ड ओव्हर ॲल्युमिनियम कार्बाइड वी गेट मिथेन. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ऑप्टिकल आयसोमेरिझम इज एक्झिबिटेड बाय द कंपाऊंड विच कंटेन्स at least one double bond, at least one triple bond, at least one symmetric carbon atom, at least one polar group. Optical isomerism is exhibited by the compound which contains. यामधलं काय असेल कंपाऊंडमध्ये? तर ते शो करते ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर जर कंपाऊंडमध्ये ॲटलिस्ट वन सिमेट्रिक कार्बन ॲटम असेल तर ते शो करेल ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ॲटलिस्ट वन सिमेट्रिक कार्बन ॲटम. Optical isomerism is exhibited by the compound which contains at least one symmetric carbon atom. Next question पाहूया. Compound having same number and kind of atoms but different arrangement of atoms in their molecules are called allotropes, isotopes, isomers, polymers. Compound having same number and kind of atoms but different arrangement of atoms in their molecules काय म्हणतात? तर allotropes काय असतात? तर हे असतात डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्स ऑफ सेम एलिमेंट. सेम एलिमेंटचे डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्स असतात ॲलोट्रोप्स. आयसोटोप्स, तर सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स, डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आयसोमर्स, तर कंपाऊंड्स विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट असते ॲटम्सची. तर हेच विचारले ना आपल्याला क्वेश्चनमध्ये. कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम नंबर अँड काइंड ऑफ ॲटम्स बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन देअर मॉलिक्युल्स. आयसोमर्स येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. When chlorine is added to ethylene we get ethylidene chloride, ethyl chloride, ethylene chlorohydrin, ethylene chloride. When chlorine is added to ethylene काय भेटेल? तर इथायलिन काय असते? C2H4. आपण जर यात क्लोरीन ॲड केलं तर काय भेटेल? तर C2H4Cl2 काय असते हे? तर इथायलिन क्लोराईड असते ना. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर.
when chlorine is added to ethylene we get ethylene chloride, and ethylene chloride is also known as 1,2-dichloroethane. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The alkanes have a general formula CnH2n, CnH2n plus 4, CnH2n minus 2, CnH2n plus 2. काय असतो अल्केन्सचा जनरल फॉर्म्युला? तर CnH2n प्लस 2 असतो ना अल्केन्सचा जनरल फॉर्म्युला. इथेन येते ना तुमच्या अल्केन्समध्ये. काय असते इथेन? तर C2H6 इथेन. हे अल्केन्स असतात सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात अल्किन्स. ठीक आहे. अल्किन्समध्ये काय येते? तर इथिन येते ना अल्किन्समध्ये C2H4. अल्किन्ससाठी जनरल फॉर्म्युला काय असतो? CnH2n. देन अल्काइन्स काय असतात? तर हे सुद्धा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात. यामध्ये ॲटलिस्ट 1 ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतो बिटवीन 2 कार्बन ॲटम्स. इथाईन येते ना अल्काइन्समध्ये. काय असते इथाईन? तर C2H2. सो अल्काइन्सचा जनरल फॉर्म्युला काय येईल? तर CnH2n-2. हे सर्व जनरल फॉर्म्युलाज आपल्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. अल्केन CnH2n प्लस 2, अल्किन CnH2n, अल्काइन CnH2n मायनस 2. इथे काय विचारले आपल्याला? तर अल्केन्सचा विचारला आहे. काय येईल? CnH2n प्लस 2. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन सी मध्ये काय दिले? CnH2n मायनस 2. अल्काइन्सचा जनरल फॉर्म्युला पाहिला ना आपण. देन ऑप्शन आहे CnH2n, तर अल्काइन्स. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.